नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वी संबंधीच्या या इंग्रजी संबंधीच्या व्हिडिओ सीरीजमधील महत्त्वपूर्ण अशा प्रेयरमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे। आपण या भागामध्ये अ टीनेजर्स प्रेयर या संबंधीची अधिक माहिती घेणार आहोत। तुम्हाला मी या अगोदर एक भाग सुद्धा प्रकाशित केलेला आहे ज्याच्यामध्ये चिटचॅट सेक्शनमध्ये आपण कशा पद्धतीने प्रश्नांची उत्तरं देऊ शकतो आणि यातून आपल्याला कशा पद्धतीने आपल्या स्वतःच्या सेल्फ इम्प्रूव्हमेंटसाठी मदत होईल याबद्दलची माहिती सुद्धा दिलेली आहे। या भागामध्ये आपण टीनेजर्स प्रेयर याबद्दलची माहिती घेऊया। त्या अगोदर आपण काही ते महत्त्वपूर्ण असे प्रश्न आपल्याला सेक्शनमध्ये दिलेत आणि काही महत्त्वपूर्ण असे शब्द दिलेले आहेत, हे शब्द अगोदर समजून घेऊया। पहा, इथे प्रश्न काय दिलेत याचा अभ्यास करण्यासाठी अगोदर तुम्हाला महत्त्वाचं म्हणजे लक्ष देणं फार गरजेचं आहे। तुम्ही जितकं व्यवस्थितरित्या यात लक्ष देऊन अभ्यास कराल तितकं ते तुम्हाला सोपं जाईल। इथे काय म्हटलंय, व्हॉट इज द एज ग्रुप ऑफ द स्पीकर इन द पोएम। आता याचं उत्तर तुम्हाला ही पोएम अभ्यास केल्यानंतरच मिळेल। मी जास्तीत जास्त प्रयत्न असा करणार आहे की तुम्हाला ह्या जे प्रश्न आहेत ते स्वतः तुम्हाला सोडवता आले पाहिजेत, कारण जर आम्ही रेडीमेड आन्सर देत असू आणि तुम्हाला या प्रश्नांची उत्तरे देता येत नसतील तर त्याला काही अर्थ नाही आणि त्यामुळे या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला देण्याचा प्रयत्न करायचा, जास्तीत जास्त तुम्हाला ॲक्टिव्हली यासाठी पार्टिसिपेट होणं गरजेचं आहे। व्हॉट डिसिजन डज द स्पीकर हॅव टू टेक। तर डिसिजन कोणतं घ्यायचं स्पीकरला याबद्दलची माहिती दिली आहे। कशा स्वरूपाचं डिसिजन संदर्भातील माहिती आहे ते पण आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे। व्हॉट डज ईच न्यू डे फेच। तर प्रत्येक नवीन दिवशी कोणत्या प्रकारची माहिती ही मिळत जाते असं काही इथे आपल्याला विचारायचं आहे। त्यात आपल्याला काही महत्त्वपूर्ण अशी वोकॅब्युलरी दिलेली आहे जी की तुम्ही वहीमध्ये नोट डाऊन करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला ती अभ्यासाना मदत होईल। पहा, पहिला वर्ड दिलाय डार्कंड, तर स्पेलिंग सुद्धा लिहून ठेवा, DARKENED। डार्कंड म्हणजेच हेअर इट रेफर्स टू इव्हिल। तर इथे ते इव्हिल साठी म्हणजे त्याचं माहिती दिलेली आहे। त्यानंतर डिस्ट्रेस, पहा DISTRESS। डिस्ट्रेस मीन्स ग्रीट वरी अँड स्ट्रेन। ग्रीट वरी अँड स्ट्रेन मीन्स डिस्ट्रेस। त्यानंतर टेम्पटेशन, बघा TEMPTATION। टेम्पटेशन, टेम्पटेशन म्हणजे काय तर अ स्ट्रॉंग विश टू डू समथिंग बॅड ऑर गुड। तर इथे आपल्याला एखादी गोष्ट करण्याची इच्छा आहे, तीव्र इच्छा होत आहे आपल्या मनापासून आणि त्यासाठी हे टेम्पटेशन आपण वापरत असतो, ठीक आहे। तर तुम्हाला हे पण लक्षात आलं पाहिजे। बघा, टेम्पटेशन मध्ये अ स्ट्रॉंग विश टू डू समथिंग बॅड ऑर रॉंग। तर आपल्याला काही तरी मनापासून एखादी गोष्ट करायची आहे, परंतु ते टेम्पटेशन म्हणजे आपण एखाद्या गोष्टीची लालच मनामध्ये येणं असं म्हणतात ना, अगदी तशा स्वरूपात हे टेम्पटेशन वर्ड हे वापरलेलं जात असतं। त्यानंतर हाऊ शुड वन रिॲक्ट ऑन टेम्पटेशन। तर ह्या टेम्पटेशनसाठी आपण कशा पद्धतीने रिॲक्ट केलं पाहिजे असं पण इथे प्रश्न आहे। त्याचबरोबर व्हॉट इफेक्ट डज द स्पीकर विश टू सी इन हिमसेल्फ ॲट द एंड ऑफ हिज टीन्स, अशा स्वरूपाचा प्रश्न आहे। त्याने इन व्हॉट कंडिशन डज द पोएट विश टू मेंटेन हिज बॉडी असं म्हटलंय, तर कोणत्या कंडिशनमध्ये पोएटला त्याची बॉडी मेंटेन करायची आहे असं इथे प्रश्न आहे। त्याचबरोबर हुज कंपनी डज द पोएट विश फॉर इन द वॉक ऑफ लाईफ। तर कोणाची कंपनी आपण सोबत घेतली पाहिजे अशा स्वरूपाचा सुद्धा इथे प्रश्न आहे, जे की त्याला पूर्ण लाईफ लॉंग जगण्यासाठी आपण ठरवलेलं आहे असं इथे म्हटलं। तर जे मोर्स यांनी ही कविता लिहिलेली आहे आणि यामध्ये खूप काही शिकण्यासारखं आहे। तुमच्या दृष्टिकोनातून विचार करूनच ही कविता बनवलेली आहे। मी क्वेश्चन्स अगोदर का घेतले, कारण बरेच वेळेस असं होतं की कविता समजून घेऊन पुन्हा प्रश्न पाहिले आणि परत कविता वाचणं याच्यात बराचसा वेळ विद्यार्थी घालवतात। तर यामध्ये आपल्याला जे की सीन अनसीन पॅसेजची प्रॅक्टिस सुद्धा करणं गरजेचं असतं। तर अशा स्वरूपात जेव्हा आपण पाठ्यपुस्तकाचा सुद्धा अभ्यास करताना आपल्याला जे क्वेश्चन्स आहेत ते एकदा तुम्ही नजरेखालून घातले आणि पुन्हा जर कविता किंवा पाठ जो दिलाय, अनसीन पॅसेज दिलाय, तो जर तुम्ही पाहिला तर तो तुम्हाला इझिली आणि कमी वेळामध्ये सोडवता येत असतो। आता प्रत्येकाची अभ्यास करण्याची पद्धती वेगवेगळी असते, पण आपण ह्या पद्धतीने गेलात तर तुम्हाला ही फार उपयुक्त अशी ठरणारी आहे, त्यामुळे आपण सांगितले। त्यानंतर आपण टीनेजर्स प्रेयर मध्ये बघा, तुम्ही सुद्धा तुमचे हात जोडून हे प्रेयर म्हणू शकता आणि यामधून तुम्हाला खूप सारं मोटिवेशन आणि एक पॉझिटिव्ह स्वरूपाची एनर्जीही मिळणार आहे। बघा, इथे काय सांगितलंय, ईच डे ब्रिंग्स न्यू बिगिनिंग। आपल्याला असं पण प्रश्न होता की प्रत्येक दिवस आपल्याला काय घेऊन येतो, तर प्रत्येक दिवस हे नवीन सुरुवात आयुष्यामध्ये घेऊन येतो। नवीन सुरुवात कशा स्वरूपात, कारण आपल्याला बरेच वेळेस असं होतं की आज समजा आपला पूर्ण दिवस गेला आणि रात्री आपल्याला झोपताना लक्षात आलं की अरे माझा हा वर्क राहिलाय, माझा हा अभ्यास
अभ्यास राहिलाय, मला ही स्पर्धा परीक्षा सुद्धा द्यायची आहे, मला याच्यातून यश प्राप्ती सुद्धा करायची आहे. तर ह्या जे तुमचं मनातील इच्छाशक्ती ज्या राहिल्या होत्या रात्रीतून, जेव्हा तुम्ही सकाळी उठता तेव्हा तुम्ही तितकंच फ्रेश आणि पॉझिटिव्ह असता आणि त्या फ्रेशनेस आणि पॉझिटिव्हिटीचा वापर करून तुम्ही तुमच्या मध्ये म्हणजे काही नवीन गोष्टींची सुरुवात करू शकता. तर इथे बघा, ईच डे ब्रिंग्स न्यू बिगनिंग, त्या न्यू बिगनिंग्सने तुम्ही त्या गोष्टी कंप्लीट करू शकता. डिसिजन आय मस्ट मेक, तर तुम्हाला काय गोष्टी करायचे याचे डिसिजन करता आलं पाहिजे. बघा, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट संदर्भातील माहिती सुद्धा तुम्ही वाचत असाल तर तुम्हाला ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की तुमच्यावर एखादी व्यक्ती डिसिजन थोपत असेल तर ती व्यक्ती तुमच्यावर काय डिसिजन थोपत आहे, कारण तुम्ही ते ऍक्सेप्ट करीत आहात. तर तुमच्या आयुष्याचं चांगलं होईल किंवा वाईट होईल किंवा काय जे झालेलं आहे याच्यासाठी सर्वस्वी तुम्ही जबाबदार असता आणि ही जबाबदारी जेव्हा तुम्ही स्वतःवर घ्यायला लागलात तेव्हा तुम्ही डिसिजन घेण्याचे प्रयत्न करतात. बरेच वेळेस असं होतं की आपण काही घेतलेले निर्णय हे चुकतात आणि काही घेतलेले निर्णय हे खूप चांगले ठरतात, पण चुकलेल्या निर्णयातून सुद्धा आपल्याला काही ना काही शिकायसारखं असतं आणि हे शिकण्यासाठी आपल्या मनामध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी गरजेची असते आणि ती कधी येईल जर तुम्ही ते डिसिजन स्वतः घ्यायला सुरुवात केली तरच. बघा, आय एम द ओनली वन टू चूज द रोड दॅट आय विल टेक, तर तुम्ही स्वतः एकमेव आहात जे की स्वतःचा जो मार्ग आहे, स्वतःचा जो रस्ता आहे तो स्वतः तुम्ही निवडायचा असतो, स्वतः तुम्ही निवडणार. त्याच्यातील ज्या चांगल्या गोष्टी म्हणजे यश प्राप्ती जशी तुम्ही ऍक्सेप्ट करणार त्याच पद्धतीने तुम्हाला एखाद्या गोष्टीमध्ये अपयश आलेलं असेल तर ते सुद्धा तुम्ही ऍक्सेप्ट करणार आणि अगदी मनापासून ऍक्सेप्ट करणार. ठीक आहे. त्यानंतर बघा, आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ that leads to great success or travel down the darkened road that leads to great distress. तर बघा, आपण डिस्ट्रेस आणि सक्सेस हे दोन्ही पण पाहिलेलं आहे आणि सक्सेस म्हणजेच आपल्याला एखाद्या गोष्टीमध्ये यश प्राप्ती मिळणं आणि डिस्ट्रेस म्हणजे काय तर एखाद्या गोष्टीसाठी आपल्याला खूप जास्त चिंता किंवा म्हणजे भीती वाटणं, भेडसावणं, त्याला आपण डिस्ट्रेस असं म्हणत असतो. आणि डार्कंड रोड म्हणजे असा रोड की जिथे आपल्याला म्हणजे एखादी वाईट बाब झालेली आपल्यासोबत त्याच्यासाठी आपण डार्कंड असं म्हणत असतो. तर मी इकडे तुम्हाला अगोदर जे हार्ड वर्ड आहेत किंवा वोकेब्युलरीचे वर्ड आहेत त्याची माहिती अगोदर सांगण्यामागचं रिझन सुद्धा हेच आहे. तर हे तुम्हाला समजून घेता यावं या दृष्टिकोनातून. तर इथे आपल्याला म्हटलंय की प्रत्येक जे आपल्या लाईफमधले टर्निंग पॉईंट्स आहेत किंवा डिसिजन्स आहेत याच्यासाठी आपण स्वतः डिसिजन घेणार आणि त्यामध्ये जेव्हा आपल्याला सक्सेस मिळेल तो सक्सेस सुद्धा आपल्या स्वतःचा असेल आणि जर आपल्याला एखाद्या वेळेस अपयश मिळालं तर ते अपयशातून सुद्धा म्हणजे आपल्याला ह्या म्हणजे आयुष्यातील मार्गावर प्रत्येक ठिकाणी आपल्याला सक्सेसच मिळेल असे नाही, तर काही वेळेस आपल्याला अपयश सुद्धा येईल. ते अपयश पचवून आपल्याला ते यश प्राप्ती मिळवण्यासाठी सातत्याने आणि कंटिन्युअसली प्रयत्न करता येणं फार गरजेचं आहे आणि त्यामुळे ही कविता तुम्हाला खूप इम्पॉर्टंट अशी आहे जी की अभ्यासणं फार गरजेचं आहे. ठीक आहे. प्लीज ओपन माय आईज डिअर लॉर्ड दॅट आय माइट क्लिअरली सी. तर इथे काय म्हटलंय की देवा माझे डोळे तू उघड जेणेकरून मी माझा जो मार्ग आहे, माझा जो रस्ता आहे तो क्लिअरली पाहू शकेल. तर हे कशामुळे की आपण जे आपल्या डोळ्यावर असे बरेच वेळेस अशी पट्टी ठेवून देतो की हे मार्ग मला हा कोणीतरी दाखवेल किंवा तो कोणीतरी दाखवेल, माझे टीचर्स मला ते डिसिजन घ्यायला माझे डिसिजन्स ते घेतील किंवा माझे एल्डर्स माझे डिसिजन्स घेतील. तर हे तुम्हाला मात्र सोडणं गरजेचं आहे, कारण तुमचं जो वय आहे हे वय जरी नाजूक आणि कोमल असेल तरी ह्या वयापासून जर तुम्ही डिसिजनची पॉवर जी निर्णय क्षमता ही तुमच्यामध्ये विकसित केली तर आयुष्यामध्ये तुम्ही खूप पुढे जाणारे आहात. हेल्प मी स्टँड फॉर व्हॉट इज राईट. तर मला मदत करा की जेणेकरून कोणतं करेक्ट आहे कोणतं रॉंग आहे हे समजण्यासाठी. ब्रिंग आउट बेस्ट इन मी, तर माझ्यामधून काहीतरी जास्तीत जास्त चांगलं मी बाहेर काढू शकू याच्यासाठी मला मदत करा. त्यानंतर बघा, हेल्प लॉर्ड टू जस्ट से नो, तर मला नकार देण्यासाठी सुद्धा शिकायचंय. बऱ्याच वेळेस असं होतं की विद्यार्थ्यांना असं वाटतं की प्रत्येक गोष्टीसाठी आपण होकार दिला तर आपण म्हणजे एक गुड बॉय इमेज आपली राहील किंवा गुड गर्ल इमेज आपली राहील. तर हे तुम्हाला थोडंसं इथे कुठेतरी तुम्हाला ही साईडला ठेवावं लागेल की काही गोष्टीसाठी तुम्ही नाही असं म्हणणं सुद्धा तुम्हाला म्हणता आलं पाहिजे. ज्या गोष्टी तुमच्याकडून सुद्धा चुकीच्या होत्या किंवा इतरांकडून तुमच्यासाठी चुकीचे डिसिजन्स घेतले जात आहेत त्याच्यासाठी तुम्हाला नकार देण्या इतपत तुमच्या अंगामध्ये ताकद सुद्धा असणे गरजेचे आहे आणि तुम्ही ते फाईट आउट करण्यासाठी सुद्धा तितके तुमच्यामध्ये एनर्जी असणं गरजेचं आहे. व्हेन टेम्पटेशन कम्स माय वे,
तर जेव्हा जेव्हा काही वाईट मार्ग माझ्या आयुष्यात येतील किंवा काही वाईट सवयी माझ्या निदर्शनास येतील, तेव्हा तेव्हा मला त्याला नकार देणं आणि त्याच्यातून दूर म्हणजे त्याला झिडकारून यशाचा मार्ग स्वीकारणं किंवा जो सातत्याने कष्टाचा मार्ग आहे ज्यातून मला आयुष्यामध्ये माझं आयुष्य सुकर करता येईल असे मार्ग निवडण्यासाठी मला ती ताकद दे, असं इथे म्हटलेलं आहे. दॅट आय माइट कीप माय बॉडी क्लीन अँड फिट फॉर लाईफ इच डे. तर इथे आपल्याला असं पण एक प्रश्न होता की ज्याच्यामध्ये आपल्या बॉडी संदर्भातील प्रश्न विचारलेला होता. तर आपल्या ज्या काही चुकीचे किंवा वाम मार्ग आहेत त्यामधून मला क्लिअर करण्यासाठी आणि त्यातून जे टेम्पटेशन आहे त्याला नकार देण्यासाठी माझ्यात एक ताकद दे, असं म्हटलंय की दे मला मदत कर. दॅट आय माइट कीप माय बॉडी क्लीन. तर मी माझं शरीराची सुद्धा योग्य पद्धतीने काळजी घेऊ शकू. कारण कसं तुम्हाला हे पण गोष्ट लक्षात घ्यायची आहे की जे आपला मानवी मेंदू आहे या मानवी मेंदूमध्ये तुम्ही नकारात्मक गोष्टी भरल्या तर तुमचा जो आचरण आहे किंवा तुमचे जे डिसिजन्स आहेत, तुमची जी वागणूक आहे ही सुद्धा नकारात्मक होईल. पण या माइंडमध्ये जितके तुम्ही पॉझिटिव्ह गोष्टी टाकताल तितके तुमचं माइंड हे पॉझिटिव्हरित्या काम करेल आणि तुमचे जे डिसिजन्स आहेत ते सुद्धा आपोआपच चांगल्या पद्धतीने होतील. आणि याच्या पद्धतीनुसारच तुमचं जे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य हे दोन्ही पद्धतीचं स्वास्थ्य चांगलं ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर आपण पुढचा स्टँजा जो आपल्याला दिलाय तो समजून घेऊया. When my teenage years are over, I know that I will see that life is lived its very best with you walking next to me. तर इथे बघा, जेव्हा हे टीनेज इयर्स संपतील तेव्हा मला हे पाहायचंय की मी जे माझ्या टीनेज इयर्समध्ये माझ्याकडून जे घडलं पाहिजे, जे चांगल्या पद्धतीने घडलं पाहिजे, हे सगळं माझ्याकडून व्हायला पाहिजे. जेव्हा माझे हे दिवस निघून जातील आणि मी मागे वळून पाहिल तेव्हा मला असं वाटलं पाहिजे की हे मी जे केलंय ते खूप चांगलं केलंय. दॅट लाईफ इज लिव्ड इट्स व्हेरी बेस्ट विथ यू वॉकिंग नेक्स्ट टू मी. तर तुमच्यासोबत जे म्हणजे इथे सांगितलंय की देवा तुम्हाला प्रत्येक ठिकाणी मार्ग दाखव जिथे मला म्हणजे देवालाच मार्ग दाखव म्हणजे एक पॉझिटिव्ह एनर्जीसाठी म्हटलंय, पण इथे स्वतःलाच मार्ग आपल्याला शोधायचे, धुंडाळायचे आहेत असं आपले जे पोएट आहेत त्यांनी सांगितलंय, जे मॉर्स यांनी. तर अशा पद्धतीने ही जी कविता आहे याच्यामध्ये ज्या टीनेज प्रॉब्लेम्स आहेत त्या टीनेज प्रॉब्लेम्स तुम्हाला न येऊ देता तिथे तुम्ही तुमची मनाची जी पॉझिटिव्हनेस आहे ती पॉझिटिव्हनेस तुमची स्ट्रॉंगली ठेवून त्यामधून फाईट आउट करून बाहेर निघण्यासाठी असे पॉझिटिव्ह वर्ड्स आहेत, पॉझिटिव्ह थॉट्स इथे दिलेत. जसं की डिसिजन मेकिंगची आवड म्हणा किंवा मग यश अपयश पचवणं म्हणा किंवा मग जे वाईट वाम मार्ग येतात त्यांना नकार देणं म्हणा आणि प्रत्येक ठिकाणी आपल्या स्वतःला इव्हॅल्युएशन करून माझे जे चुकीचे गोष्टी आहेत त्या इग्नोर करणं आणि ज्या योग्य गोष्टी आहेत तिथे त्या पद्धतीनेच वागणं, अशा स्वरूपाची बरीचशी माहिती या जी प्रेयर आहे याच्यामध्ये दिलेली आहे. तर तुम्हाला आता कमेंट बॉक्समध्ये जे की प्रेयर मी तुम्हाला समजून तर सांगितलेलीच आहे आणि क्वेश्चन्स इकडे तुम्हाला फेंट ब्लू कलरमध्ये फेंट पिंक कलरमध्ये दिसतच आहेत. तर हे क्वेश्चन्स मी तुम्हाला अगोदर सुद्धा सांगितले, त्याचे आन्सर्स मात्र तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये नोंदवायचे आहेत जेणेकरून तुम्हाला ही कविता किती चांगल्या पद्धतीने समजलेली आहे हे मला लक्षात येईल आणि जिथे काही तुमचं प्रश्नांची उत्तरं चुकत आहेत तिथे सुद्धा आपल्याला तिथे करेक्ट करता येतील. धन्यवाद. भेटूया पुढील